नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आगामी पोलीस भरती 2024च्या अनुषंगाने पोलीस प्रशासन संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 6 पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य नक्षलवादी विरोधी मोहिमेचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य नक्षलवादी विरोधी मोहिमेचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय वसई विरार मीरा भाईंदर हे आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, C-64चे ब्रीदवाक्य काय आहे? तर मित्रांनो, C-64चे ब्रीदवाक्य आहे वीर भोग्या वसुंधरा. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न खालील पर्यायातील 3 शहरामध्ये पोलीस आयुक्तालय आहेत. तर चौथा विसंगत पर्याय निवडा. तर मित्रांनो, नांदेड या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे. तर चौथा विसंगत पर्याय आहे नांदेड. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, दरवर्षी रिकाम जागा पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, केव्हा पोलीस हुतात्मा दिन साजरा केला जातो? तर मित्रांनो, 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, हे दल दंगल नियंत्रणासाठी तसेच अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीप्रसंगी वापरले जाते. तर मित्रांनो, QRT हे दल दंगल नियंत्रणासाठी तसेच अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीप्रसंगी वापरले जाते. तर मित्रांनो, QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. प्रश्न, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाची स्थापना 1974 या साली करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचे निर्णय राज्य सरकारने कधी घेतली? तर मित्रांनो, एप्रिल 2018मध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते? तर मित्रांनो, पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे पोलीस शिपाई. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कोणाच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागांतर्गत पिंक स्क्वॉड महिला बीट अंमलदार पथक स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागांतर्गत पिंक स्क्वॉड महिला बीट अंमलदार पथक स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात पोलीस महासंचालक दर्जाचे पद असते? तर मित्रांनो, गृहनिर्माण महासंचालक या विभागात पोलीस महासंचालक दर्जाचे पद असते. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, CID अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे किती विभाग आहेत? तर मित्रांनो, CIDचे 4 विभाग आहेत. ते कोणते? तर मित्रांनो, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद, आणि याचं स्थापना झाला आहे 1905 साली. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना कुठे करण्यात आली? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना मुंबई येथे करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतीय पोलीस दलातील पहिली IPS महिला कोण? तर मित्रांनो, भारतीय पोलीस दलातील पहिली IPS महिला आहे किरण बेदी. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण भागात पोलीस वाहनावर महिला वाहन चालक नेमणारा महाराष्ट्रातील पहिला पोलीस जिल्हा कोणता? तर मित्रांनो, ग्रामीण भागात पोलीस वाहनावर महिला वाहन चालक नेमणारा महाराष्ट्रातील पहिला पोलीस जिल्हा आहे रायगड. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल.
पुढचा प्रश्न, भारतात सर्वात जास्त मुले बेपत्ता होणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो, भारतात सर्वात जास्त मुले बेपत्ता होणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त मुले बेपत्ता होतात. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देणाऱ्या हेतूने काउंटर इमर्जन्सी अँड टेररिस्ट स्कूल नागपूर जिल्ह्यात कुठे उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो, सुराबर्डी येथे उभारण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक हे याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ई तक्रार नोंदणीची सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते? तर मित्रांनो, ई तक्रार नोंदणीची सुविधा सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल आहे महाराष्ट्र पोलीस दल. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग ख चा शासकीय कर्मचारी आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात रिकाम जागा या दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा केला जातो. तर मित्रांनो, 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान पोलीस रेजिंग डे सप्ताह साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन केलेल्या फोर्स 1 या महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, फोर्स 1 या महाराष्ट्र सिक्युरिटी गार्डचे मुख्यालय नायगाव येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पथकाची स्थापना करण्यात आली? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दामिनी पथक याची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन ग्रीन हंट नक्षलवाद्यांशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले IGP कोण आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले IGP आहेत NM कामटे. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, IGP ची फुल फॉर्म आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.